नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. क्षणभर डोळे मिटून कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या समस्यांना आजकाल लोक वृद्धत्वाचं लक्षण मानतात त्या खरं तर वयामुळे नाही तर आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात, तर काय होईल? जर मी तुम्हाला सांगितलं की गुडघेदुखी, पायऱ्या चढताना होणारा त्रास, सकाळी उठल्यावर जाणवणारा सांधेदुखीचा कडकपणा आणि चालताना गुडघ्यातून येणारा कटकट आवाज, हे केवळ एक आजार नसून तुमच्या शरीराकडून मिळणारा हा एक इशारा आहे, तर काय होईल? एक असा इशारा जो वेळेवर समजून घेतल्यास तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांपासून वाचवू शकतो. आजच्या विशेष सादरीकरणामध्ये तुमचे स्वागत आहे. मी तुमची सोबती आहे आणि तुम्ही एका प्राचीन ज्ञानाचे साक्षीदार होणार आहात. मंडळी, आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी पूर्वी 60 किंवा 65 वर्षानंतर दिसून यायची, पण आज ती 35 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढत आहे. ही समस्या म्हणजे सांधेवात, सांधेदुखी आणि गुडघ्यांच्या कार्टिलेजची हळूहळू होणारी झीज. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, पण फार कमी लोकांना त्याचं खरं कारण माहीत आहे. वेदना झाल्यावर आपण औषध घेतो, वेदना कमी झाल्यावर आपण पुन्हा आपल्या जुन्या जीवनशैलीकडे परततो आणि मग काही महिन्यानंतर ती समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर होऊन परत येते. पण मंडळी, आज मी केवळ समस्या स्पष्ट करणार नाही, तर आपल्या पूर्वजांना शतकांपूर्वी माहीत असलेला एक उपायही उघड करणार आहे. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेला एक नैसर्गिक सोबती, ज्याला आपण केवळ एक चव आणणारा पदार्थ समजून अनेकदा विसरून जातो. होय, आपण बोलत आहोत हे म्हणजे पांढऱ्या तिळाबद्दल. हे एक छोटंसं बी आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय परंपरेमध्ये शक्ती, शोषण आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. जरा विचार करा, प्राचीन काळातील लोक प्रचंड शारीरिक श्रम करूनही दीर्घकाळ सक्रिय कसे राहत असतील? त्यांचे गुडघे इतक्या लवकर का थकत नसतील? त्यांची हाडे इतकी मजबूत का होती? याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा आहार. त्यांचा आहार नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध होता. पांढरे तीळ त्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग होता. तिळामध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि इतर आवश्यक पोषक तत्वे शरीराला निरोगी हाडे आणि सांधे टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असलेला पाया पुरवतात. मंडळी, आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. आपले गुडघे एखाद्या यंत्राच्या सांध्यांप्रमाणे कार्य करतात. जोपर्यंत गुडघे लवचिक, मजबूत आणि योग्यरित्या पोषित राहतात तोपर्यंत आपण कोणत्याही त्रासाशिवाय फिरू शकतो. पण जसजसं शरीरामध्ये पोषणाची कमतरता भासू लागते, शारीरिक हालचाल कमी होते आणि जास्त वेळ बसण्याची समस्या वाढते, तसं तसं गुडघ्यांमधील दाब हळूहळू वाढतो. सुरुवातीला हलकी वेदना होते, मग पायऱ्या चढताना अस्वस्थता जाणवते, त्यानंतर सकाळी उठल्यावरती सांधे आखडल्यासारखे वाटतात आणि एका टप्प्यावरती तर साधं चालणं सुद्धा कठीण होऊन बसतं. इथेच बहुतेक लोक सर्वात मोठी चूक करतात. ते फक्त वेदना थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते मूळ कारणावरती उपाय करण्याऐवजी वेदनाशामक गोळ्या घेतात, पण ते शरीरातील मूळ कमकुवतपणा दूर करण्याचा प्रयत्नच करत नाही. मंडळी, वेदना ही शरीराची शत्रू नाहीये. वेदना हा शरीराचा एक संदेश वाहक आहे, जो तुम्हाला सांगत असतो की काहीतरी दुरुस्त करण्याची गरज आहे. आता कल्पना करा की तुम्ही आजपासून तुमच्या शरीराला योग्य पोषण देण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये हलका व्यायाम, नियमित चालणं आणि संतुलित आहाराचा समावेश केला आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये पांढऱ्या तिळासारख्या पौष्टिक पदार्थांचाही समावेश केला आहे. हळूहळू शरीरामध्ये बदल घडू लागतात. सर्वप्रथम पचन संस्था सुधारते, त्यानंतर शरीराला आवश्यक खनिजे मिळू लागतात. मग हे पोषण हाडे, स्नायू आणि सांध्यांपर्यंत पोहोचतं आणि येथूनच शरीराला आतून मजबूत करणारा प्रवास सुरू होतो. पण मंडळी, गोष्ट इथेच थांबत नाही किंवा संपत नाही. जेव्हा आपल्याला हे समजतं की गुडघेदुखी हे केवळ गुडघ्याची समस्या नाही, तेव्हा खरं रहस्य उघडं होतं. तिचा संबंध आपल्या संपूर्ण शरीराशी आहे. आपले स्नायू, आपलं वजन, आपली दैनंदिन दिनचर्या आणि अगदी आपल्या झोपेशी सुद्धा. आणि पुढच्या भागामध्ये आपण या रहस्याचा अधिक सखोल अभ्यास सुद्धा करणार आहोत. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपले गुडघे अकाली वृद्ध का होत आहे आणि काही सोपे बदल करून
ही परिस्थिती कशी उलटवता येईल? मंडळी, चला आता आपण एका अशा सत्यावरती चर्चा करूया जे फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो तेव्हा त्यांना अनेकदा वाटतं की वाढत्या वयामुळे होत आहे, त्यामुळेच असं घडत आहे. पण सत्य हे आहे की गुडघ्याच्या बहुतेक समस्या या अचानक उद्भवत नाही. त्या अनेक वर्षांपासून हळूहळू विकसित होत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. सुरुवातीला शरीर काही छोटे संकेत देतं, जसं की बराच वेळ बसल्यानंतर उठल्यावर वेदना होणं, पायऱ्या चढताना गुडघ्यांवर ताण येणं, थोडं चालल्यानंतर पाय जड वाटणं किंवा झोपेतून उठल्यावर काही मिनिटांसाठी गुडघा आखडणं. बहुतेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण ही सुरुवातीचे इशारे असतात जे भविष्यात एका मोठ्या समस्येबद्दल बदलू शकतात. मंडळी, तुमच्या दिवसाची कल्पना करा. सकाळी उठल्यावर बरेच लोक लगेच आपला मोबाईल फोन पाहू लागतात. मग ते तासनतास खुर्चीत बसून काम करतात. ऑफिसमध्ये बसून वेळ निघून जातो. घरी परतल्यावर ते पुन्हा टीव्ही किंवा मोबाईल फोन समोर बसतात. शरीराचे स्नायू जे एकेकाळी धावण्यासाठी, चालण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी बनवलेले होते, ते आता तासनतास निष्क्रिय राहतात. जेव्हा स्नायू कमजोर होऊ लागतात तर तेव्हा शरीराचं संपूर्ण वजन थेट सांध्यांवरती पडतं. यामुळेच गुडघ्यांभोवतीचे स्नायू हळूहळू आपली ताकद गमावतात, ज्यामुळे गुडघ्यांवरील दाब वाढतो. प्राचीन ज्ञानानुसार शरीराचा प्रत्येक भाग इतर भागांशी जोडलेला असतो. मांडीचे स्नायू कमजोर असल्यास त्याचा परिणाम गुडघ्यांवर होतो. तसेच पाठीचे स्नायू कमजोर असल्यास चालण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो. शरीराचे वजन वाढल्याने गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे गुडघेदुखी ही केवळ गुडघ्यापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण शरीराच्या संतुलनाशी संबंधित आहे. येथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या गुडघ्यांमध्ये कार्टिलेज नावाची एक नैसर्गिक गादीसारखी रचना असते. ही कार्टिलेज हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखते. जेव्हा शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही, व्यायामाचा अभाव असतो आणि रक्ताभिसरण खराब असतं, तेव्हा ही ऊर्जा हळूहळू कमकुवत होते. सुरुवातीला याचे परिणाम दिसतही नाही, परंतु कालांतराने वेदना वाढतात. काही लोकांना चालताना गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो, काहींना पायऱ्या उतरण्याची भीती वाटते आणि काहींना तर आपल्या गुडघ्यांमध्ये अजिबात ताकद उरली नाही असं वाटतं. इथेच पांढऱ्या तिळाचं महत्त्व समोर येतो. मंडळी, तीळ ही काही जादूची गोळी नाही किंवा ते रातोरात चमत्कारही करत नाही, पण ते शरीराला असं पोषण देतात जे आधुनिक जीवनशैलीमध्ये सामान्य आहे. तिळामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि आरोग्यदायी चरबी शरीराला आतून पोषण देण्यास मदत करतात. म्हणूनच शतकानुशतके तिळाला शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि पूर्वज केवळ चवीसाठी तीळ खात नव्हते. त्यांना माहीत होतं ते छोटंसं बी शरीराचा पाया मजबूत करण्यास मदत करू शकतं. मंडळी, तुमच्या शरीराची कल्पना करा. एका मोठ्या इमारतीसारखी करा. जर त्या इमारतीचा पाया कमकुवत असेल तर तुम्ही बाहेरून कितीही रंग दिला तरी सुद्धा ती जास्त काळ मजबूत राहणार नाही. त्याचप्रमाणे जर हाडे आणि स्नायू कमकुवत झाले तर केवळ वेदना दाबून ठेवल्याने समस्या सुटणार नाही. शरीरातून मजबूत केलं पाहिजे आणि इथे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची ठरते. पण केवळ पोषण पुरेसं नाही, शरीर कार्यरत ठेवणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे. आजकाल अनेक लोकांना वाटतं की केवळ वेदना होत आहे म्हणून त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे. तथापि बऱ्याच प्रकरणांमध्ये डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसार योग्य आणि सुरक्षित व्यायाम करणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. जेव्हा तुम्ही हळूहळू तुमचे पाय सक्रिय करता, नियमितपणे चालता आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम करता, तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू सक्रिय होतात आणि सांध्यांना आधार मिळू लागतो. मंडळी, सर्वात मोठी समस्या ही आहे की जेव्हा समस्या गंभीर होते तेव्हाच आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करतो. वेदना असह्य झाल्यावरच आपण जागे होतो. पण शहाणपणाची गोष्ट ही आहे की शरीराचे संकेत लवकर ओळखावेत. जर तुम्हाला आज तुमच्या गुडघ्यांमध्ये थोडी अस्वस्थता जाणवत असेल तर सावध होण्याची वेळ आली आहे. कारण शरीर नेहमी आधी आपल्याला संकेत देतं आणि नंतर परिणाम दाखवतं. आणि आता सर्वात मनोरंजक गोष्ट, तुम्हाला माहीत आहे का की गुडघ्यांची ताकद केवळ हाडे आणि स्नायूंशीच नाही
तर तुमच्या वजनाशी, तुमच्या झोपेशी, तुमच्या तणावाशी आणि तुमच्या मानसिक आरोग्याशी देखील जोडली गेली आहे. होय, अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की दीर्घकाळाचा ताण आणि अपुरी झोप शरीराच्या बरं होण्याच्या क्षमतेवरती परिणाम करू शकतात. जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा ती स्वतःची दुरुस्ती पाहिजे तितक्या प्रभावीपणे करू शकत नाही. आणि म्हणूनच प्राचीन ज्ञान नेहमी संतुलनाचा पुरस्कार करते. संतुलन आहार, संतुलित दिनचर्या, संतुलित झोप आणि संतुलित क्रियाकलाप जेव्हा या 4 गोष्टी एकत्र काम करतात तेव्हा शरीराला खरी शक्ती प्राप्त होते. पुढे व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की काही सोप्या सवयी, काही सोपे व्यायाम आणि तेल खाण्याची योग्य पद्धत तुमची दैनंदिन जीवनशैली कशी बदलू शकते, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ सक्रिय, सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकाल. मंडळी, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, जर दरवाजाच्या बिजागिऱ्यांची नेहमी देखभाल केली नाही, त्यावर धूळ साचली आणि सतत ताण येत राहिला तर त्या हळूहळू कुरकुरू लागतात, अडकतात आणि एक दिवस त्या व्यवस्थित काम करणं सुद्धा बंद करू शकतात. हीच गोष्ट आपल्या गुडघ्यांना सुद्धा लागू होते. फरक फक्त एवढाच आहे की दरवाजा बदलता येतो, पण शरीराचा नैसर्गिक सांधे इतक्या सहजपणे बदलता येत नाही. म्हणूनच वेळेवरती त्यांची काळजी घ्यायला शिकणं हे शहाणपणाचं आहे. आजकाल अनेक लोकांना वाटतं की गुडघेदुखी ही फक्त वृद्धांची समस्या आहे, पण वास्तव खूप वेगळं आहे. 35 ते 45 वयोगटातील लोकांमध्ये गुडघ्यांच्या समस्या ही झपाट्याने वाढत आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे वाढतं वजन. मंडळी, जेव्हा शरीराचं वजन वाढतं तेव्हा सर्वात जास्त दाब गुडघ्यांवरती येतो. कल्पना करा, जर एखाद्या व्यक्तीचं वजन फक्त 5 किंवा 10 किलोग्रॅमने वाढलं तर चालताना गुडघ्यांवरील दाब अनेक पटीने वाढू शकतो. म्हणूनच केवळ चांगले दिसण्यासाठीच नव्हे तर गुडघ्यांच्या संरक्षणासाठी वजन नियंत्रण आवश्यक आहे. आता आपण गतिशीलतेबद्दल सुद्धा बोलूया. आपले पूर्वज आजच्या लोकांपेक्षा खूपच जास्त सक्रिय जीवन जगत होते. ते शेतात काम करायचे, चालायचे आणि नैसर्गिक जीवनशैली जगत होते. त्यांचे स्नायू सतत सक्रिय असायचे. पण आजचा मानव तासनतास एकाच जागी बसून राहतो. शरीराला आवश्यक असलेली हालचाल मिळत नाही. हळूहळू मांडीचे स्नायू कमजोर होऊ लागतात, नितंबाच्या सभोवतालचे स्नायू त्यांची ताकद गमावू लागतात आणि गुडघ्यांना मिळणारा नैसर्गिक आधारही कमी होतो. परिणामी गुडघ्यांवर अतिरिक्त दाब येऊ लागतो. इथेच नियमित व्यायामाची भूमिका महत्त्वाची ठरते. मंडळी, व्यायाम म्हणजे फक्त जिम मध्ये जाणं नव्हे. कधी कधी साधं चालणं, हलकं स्ट्रेचिंग, नियमित सकाळचं चालणं आणि शरीराला सक्रिय ठेवल्याने खूप मोठा फरक पडू शकतो. जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, ऑक्सिजन आणि पोषक तत्वे स्नायूंपर्यंत पोहोचतात आणि आजूबाजूच्या रचना सक्रिय राहतात. म्हणूनच दीर्घकाळ निष्क्रिय राहण्यापेक्षा नियंत्रित आणि सुरक्षित हालचाल शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. आता पुन्हा एकदा पांढऱ्या तिळाबद्दल बोलूया. मंडळी, जेव्हा आपण तिळाकडे केवळ एक खाद्यपदार्थ म्हणून नव्हे तर संतुलित जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाहतो तेव्हा त्याचं खरं मूल्य स्पष्ट होतं. तिळामध्ये असलेली पोषक तत्वे शरीराच्या सामान्य पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे शरीराच्या विविध कार्यांसाठी महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच प्राचीन भारतीय परंपरेमध्ये तिळाला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे. पण मंडळी, केवळ तीळ खाल्ल्याने सर्व काही बदलणार नाही. जर एखादी व्यक्ती दिवसभर नुसती बसून राहत असेल, अजिबात हालचाल करत नसेल, शरीराला सक्रिय ठेवत नसेल आणि मग केवळ एका अन्नातून चमत्काराची अपेक्षा करत असेल तर हा योग्य दृष्टिकोन नाही. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा योग्य आहार आणि योग्य सवयी एकत्र येतात. हे एक असं तत्व आहे जे आपल्या पूर्वजांना चांगलं समजलं होतं. ते अन्नाला औषध मानत नव्हते तर एक जीवनशैली मानत होते. कल्पना करा की जर तुम्ही दररोजच्या तुमच्या शरीरासाठी थोडा वेळ दिला, नियमितपणे चाललात, पुरेसं पाणी प्यायला, संतुलित आहार घेतला, वेळेवर झोपलात आणि तुमच्या शरीराच्या गरजा समजून घेतल्या तर येत्या काही वर्षांमध्ये तुमची परिस्थिती किती वेगळी असू शकते. 40शीत गुडघेदुखीने त्रस्त असलेले बरेच लोक योग्य वेळी योग्य बदल करून आपल्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतात. मंडळी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो लोक अनेकदा विसरतात, तो म्हणजे संयम. शरीर हे काही मशीन आहे की तुम्ही आज एक बटन दाबाल आणि उद्या तुमच्यामध्ये परिणाम मिळतील. शरीरामध्ये बदल घडवण्यासाठी वेळ लागतो. अनेक वर्षांपासून विकसित झालेल्या कमजोरी बऱ्या होण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो.
म्हणून जर तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल तर तुम्ही सातत्य राखलं पाहिजे. नियमितता हे सर्वोत्तम औषध आहे. एका दिवशी व्यायाम करून मग 10 दिवस तो न केल्याने कधीच चांगले परिणाम मिळत नाही. लक्षात ठेवा, आरोग्य ही काही लॉटरी नाही, तर ते दररोजच्या छोट्या निर्णयांचा परिणाम आहे. दररोज थोडासा व्यायाम, संतुलित आहार, रात्रीची चांगली झोप आणि दररोज सकारात्मक दृष्टिकोन या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे येणाऱ्या अनेक वर्षांसाठी आरोग्य निर्माण होतं. म्हणूनच जे लोक सातत्याने छोट्या सकारात्मक सवयी अंगीकारतात ते दीर्घकाळ सक्रिय आणि उत्साही राहतात. आणि मंडळी, आपण या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी भागाकडे सध्या वळत आहोत. अगदी अंतिम भाग. आपण अशा मानसिकतेवर चर्चा करणार आहोत जी कोणालाही आजाराच्या भीतीतून आरोग्याच्या मार्गावर आणू शकते. आपण हे जाणून घेणार आहोत की शरीर ही आपली सर्वात मोठी संपत्ती का आहे, त्याची काळजी घेणं कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा अधिक महत्त्वाचं का आहे, आणि आज घेतलेला एक छोटा निर्णय येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतो. हा तोच भाग आहे जो या संपूर्ण प्रवासाला एका प्रभावी निष्कर्षांपर्यंत पोहोचवेल. मंडळी, शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आपल्या गाड्यांची वेळेवर सर्व्हिसिंग करतो, आपले मोबाईल फोन अद्ययावत ठेवतो आणि घराच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घेतो, पण मग आपण आपल्या शरीराची तशीच काळजी घेतो का? हे शरीरच आपलं खरं घर आहे. जर ते निरोगी नसेल तर कितीही यश, कितीही पैसा, कितीही आराम आपल्याला खरा आनंद देऊ शकत नाही. गुडघेदुखी, सांध्यांची कमजोरी आणि शारीरिक थकवा अचानक येत नाही, उलट ते आपल्या रोजच्या सवयींचा परिणाम असतात. म्हणूनच आजपासूनच आपल्या शरीरासाठी वेळ देण्याचा एक छोटा संकल्प करा. नियमितपणे चाला, हलकासा व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. लक्षात ठेवा, आरोग्य एका रात्रीत मिळत नाही, तर दररोज अंगीकारल्याने छोट्या छोट्या सकारात्मक सवयी मिळून एक मजबूत आणि निरोगी भविष्य घडवतात. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळामध्ये सशक्त राहायचं असेल, तुमच्या शरीराने तुम्हाला साथ द्यावी असं वाटत असेल आणि आत्मविश्वासाने जीवन जगायचं असेल, तर आजच सुरुवात करा. उद्याची वाट पाहू नका, कारण उत्तम आरोग्य मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आजच सुरुवात करणं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.